नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं आत्ता खोपोलीमधून मनापासून स्वागत करतो. खोपोली एक सुंदर गाव आणि या गावातल्या काटरंग परिसरातल्या डॉक्टर अस्मी सावरेकर आणि जयमाला बलकवडे अशा दोन वहिनींना आता आपण भेटणार आहोत. वहिनींना आज कामातून म्हणजे त्यांच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळवून देण्याचा हा प्रयत्न, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद आणण्याचा हा प्रयत्न. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. ग्रेट सरप्राईज. हो. नमस्कार. नाव सांगा. मी अस्मी सावरेकर, माझा मुलगा अर्णव. हॅलो. मिस्टर आनंद सावरेकर. नमस्कार. आमचे शेजारी रांजते पित्रे यांची मुलं. हो हो हो. आणि बाकी सगळे बाहेर आहेत. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मग बालपण कुठे? बालपण तसं 3 स्टेपमध्ये, मालेगाव, नांदेड आणि नाशिक. बेसिकली मी नाशिकचीच आहे. वडिलांची PWD मध्ये होती, त्यामुळे बदली व्हायची. तर आम्ही आता 4थी पासून रेग्युलर सगळं शिक्षण नाशिकला झालं. आणि लग्न? लग्न नाशिकलाच झालं. बघून वगैरे झालं? हां, अरेंज मॅरेज. तर मला सांगा, तुम्ही कधी सायकल चालवलीत का? सायकल चालवली. का हसलात? कारण एक इन्सिडेंट झाला होता. सायकल चालवता चालवता म्हणजे मी, माझी बहीण आणि माझा भाऊ, मी तिघांनी सायकल गावात म्हणजे सिटीमध्ये जायचं होतं तेव्हा. नाशिकला. मग सिटीमध्ये जाताना ते पण निघाले, बहीण पुढे निघून गेली फास्ट पुढे, माझा भाऊ मी मागे होतो. तर जाता जाता समोरनं एक ट्रक आला. तर ट्रक आला म्हणून मी घाबरले आणि तिकडे झाडांना जाळ्या लागलेल्या असतात. ती सायकल दिली सोडून, गाडीवर लटकून गेले मी त्या. पण लागलं नाही ना? नाही लागलं नाही. तुम्हाला? नाही सायकलला? मी सायकलला पण नाही. नाही ना? व्यवस्थित होती ना? हो. पण म्हणजे अशी ही सवयच होती म्हणजे लहानपणी? हा, मग पडायचं झडायचं खूप होतं, म्हणजे खूप लागायचं, खूप पडायचे, खूप असायचं, काही ना काही चालायचं. तुम्हाला मुलगा आहे का? हा. तो करतो का अशी मस्ती? तो पण खूप करतो. हो. तो छोटा होता 7 महिन्याचा, तेव्हा त्यांनी बसल्या बसल्या काचेची बॉटल फोडून दिली. अरे बापरे. खूप ऍक्टिव्ह आहे. खूप ऍक्टिव्ह आहे. हा, जरा मिस्टरांना बोलवा. हे मिस्टर. नमस्कार. तुम्ही लहानपणी मस्ती केली का? हो. लहानपणी मस्ती केलीच असेल, म्हणजे आता इतकं आठवण येत नाही, पण केलीच असेल. पण म्हणजे एखादी लक्षात राहिलेला? असं खेळता खेळता एकदा असं कोळशाची शेगडी वगैरे असायची आधी, त्याच्यावर पडलं होतं, तर असं गुडघ्याला लागलं होतं. पण तुम्ही दोघे खेळले जात, पण आता चिरंजीव सुद्धा पुढे री ओढतोय. हा, पण यांचं घरात लक्ष असतं का सगळं, किचन मध्ये वगैरे? काय काही असतं, काही नसतं. देता तुम्ही? हा, पुष्कळ सपोर्ट होतो मला यांचा. हो का? बरं आहे तुमचं. थांबा, पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला. मला सांगा, तुमच्या किचन मध्ये, किचनचा जो ओटा आहे त्याच्या खाली खण आहे, त्याला हँडल किती आहेत? खाली किचनचा खाली म्हणजे किचनचा ओटा, त्याच्या खाली खण, त्याला हँडल 2. सगळे मिळून 5. नीट बघा, तुमचा एल शेपचा आहे का तो? हो, एल शेप किचनचा ओटा. सगळे मिळून हँडल किती आहेत सांगा? 8. नक्की? जा बाळा, मोजून ये किती आहेत हँडल. बघितलं, आई बाबांचा पेपर तपासायला कसा उत्साहाने गेला. किती आहेत? 11 हँडल. त्यामुळे हे उत्तर चुकलं. आणि आता उखाणा घ्या, एक एक चिठ्ठी घ्या, त्यातलं शब्द उखाण्यात येईल असा उखाणा घ्यायचा. काय शब्द आहे? धार. धार. तुम्ही पण घ्या, चिठ्ठी उचला. व्हेरी. काय शब्द? वळण. घ्या. वळणावळणाच्या रस्त्यावर आहेत खूप घाट, आनंदचे नाव घेते, होम मिनिस्टरच्या दिवशी करते थाट. अरे वा, अभिनंदन, छान. तुम्ही घ्या. वळणात सोडली खमंग फोडणीची धार, अस्मी आहे माझा आधार. अरे वा, अभिनंदन. किती सुंदर उखाणा घेतला. बरं, आता कोण माझ्या बरोबर गप्पा मारणार? इंग्लिश शब्द वापरायचा नाही. इंग्लिश शब्द वापरायचा नाही. एकही इंग्लिश शब्द येता कामा नये गप्पांमध्ये. खरा. अजिबात नाही होणार. तुम्ही नोकरी करता? हो, मी काय म्हणतात, काय करता तुम्ही? मराठीत काय असू शकतं किंवा मला एक काही मराठी समजत नाही शब्द.
त्यामुळे हे बक्षीस गेलंच आहे तुम्हाला. चला तुम्ही हे आव्हान स्वीकारणार. करू प्रयत्न, बाकी काय. चला तुम्ही इथून किती लांब जाता नोकरीसाठी? नाही म्हणते हे होईल. मराठीतही तेच म्हणतात. हो नाही अगदीच अगदीच म्हणजे प्युअर असं तर वेगळाच विषय आहे. ते काय प्युअर म्हणूनच त्यांनी गडबड केली. बघितलं हे बक्षीस पण गेलं. पण चला तुम्हाला आता या घरात एकच उत्तर बरोबर आलेलं आहे, त्यामुळे ही लक्ष्मी तर घरात आलेली आहे. अभिनंदन. चला भेटूया त्यावेळी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव जयमाला अमोल बलकवडे. हे माझे मिस्टर अमोल बलकवडे. नमस्कार. हे माझे सासरे सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी, ही माझी छोटी बाई आणि माझी आई. वा वा. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. काय करता म्हणाला? मी लँडस्केप डिझायनर आहे आणि स्वतः म्हणजे लँडस्केपिंग डिझाईन पण करते प्रॉपर आणि करून पण घेते. अरे वा, खूप छान काम करताय. म्हणजे चाललंय म्हणजे आता जस्ट एक 5-6 महिन्यापूर्वी सुरू केलं. पण पहिल्यापासून राहायला तुम्ही खोपोलीत? हा पहिल्यापासून मी कर्जतला राहायची, हा. नंतर मग लग्न झाल्यानंतर इकडे कसं खोपोलीमध्ये. काय जमलं लग्न? ऑर्कुट चॅटिंगवर. अच्छा, ऑर्कुटवर जमलेलं लग्न आहे का? हो. बरं आहे. हे चॅटिंगचे असे पण फायदे असतात. हा? मग मिस्टरांचं ऑर्कुट वरती तुमचं ते काय प्रेम बिम असतं ते झालं. हो. पहिल्यांदा कुठे भेटलात? नेटवरच भेटलो, बघितलं नव्हतं आम्ही. पण भेटलाच नाही. न भेटताच डिसिजन घेतलं की एकच महिना चॅटिंग केलं आणि तिसऱ्या महिन्यात लग्न केलं लगेच. पण मग घरी कळण्यापूर्वी घरी नाही, कसं घरी माहिती होतं. मी प्रपोज मारलं तेव्हाच घरी सांगितलं प्रपोज होतं. मारलं? मारल्यानंतर सांगितलं. तुम्ही विचारलं त्यांना? नाही, त्यांनी मला विचारलं. बोलवा त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही प्रपोज केलं? हो मग असं लिहून? हो चॅटिंग मग करताना. मग काय लगेच होकार आला? नाही लगेच होकार नाही हा. आला. मी ऍक्च्युली ही कर्जतची होती ते मला माहिती होतं. माझ्या मित्राने सांगितलं की 8च्या ट्रेनला लोकलला जातोय. हे कसं काय तुम्हाला कळलं? माझ्या एका मित्राने ओळखायचा म्हणून हिला, मग मी त्याला दाखवलं बाबा मी हिच्याबरोबर चॅट करतोय असं तसं. हा. पण त्याला मी ओळखतो या मुलीला. अरे वा. मग 8च्या लोकलला जाते, हा. त्यामुळे मग बघायला गेलो तिथे. मग त्यानंतर? मग त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी मी चॅटवरतीच सांगितलं की मी आलो होतो लोकलला. तर ही म्हणते की येत जाऊ नको वगैरे, प्रॉब्लेम्स होतील वगैरे असं तसं झालं. नंतर मग मी जायला लागलो नेहमी. जायला लागले? हा. हा. आणि मग स्टेशनवरच भेटायचो आम्ही. पण तुम्ही हेच यांच्याशी चॅटिंग करता हे कळलं कसं? मीच सांगितलं ना. तुम्ही सांगितलं? पण अशी काही कोड वगैरे नव्हता तुमचा? नाही, काही नाही, फोटो वगैरे काही नव्हता, असंच जस्ट. अरे वा, काय फायदा आहे ना. हा? आता तुम्ही काय करता? मी असिस्टंट इंजिनियर आहे. आणि वहिनींचा स्वभाव? छान. छान. आणि त्यांचा स्वभाव? व्यवस्थित आहे, फक्त थोडीशी तापट आहे. मी पण आहे म्हणजे थोडीशी तापट. ते चॅटिंग करताना एकमेकांना माहित नव्हतं? नाही नव्हतं माहिती, आता माहिती तेव्हा पडलं. एकदम प्रेमाची? काल जास्त माहिती पडलं शिफ्टिंग करताना. का तुम्ही इथे कधी आलाय? आम्ही आता 3 दिवस झाले इथे, 2-3 दिवस झाले. अच्छा. नवीन घरात होम मिनिस्टर. हो, लोकांची घरं जुनी झाली तरी सुद्धा आमचा होम मिनिस्टरचा कॅमेरा पोहोचत नाही. इथे येऊन 2 दिवस नाही झाले या वास्तूत आणि होम मिनिस्टरचा कॅमेरा तुमच्याकडे आलाय. ती आमच्यासाठी. म्हणजे काय मस्त छान शुभेच्छा द्यायला आलो आम्ही जणू काय. हो. हा? तुम्हाला एक प्रश्न विचार. याच घरातला तुमच्या बेडरूम मध्ये एकूण किती सॉफ्ट टॉईज ठेवलेली आहेत? 12. अभिनंदन, उत्तर बरोबर. आता यातली एक चिठ्ठी घ्या आणि उखाणा घ्या. घ्या. काय आहे? स्वागत. स्वागत. तुम्ही पण घ्या. काय? आशा. स्वागत करतो होम मिनिस्टरचा आमच्या घरात. मी पडलो जयमालाच्या प्रेमात आणि तिला आणलं मी माझ्या घरात. अरे वा, अभिनंदन. वा वा. आशा नव्हती या क्षणाची. 29 अमोलरावांच्यामुळे पूर्ण झाली इच्छा होम मिनिस्टरची. अरे वा. बरं, आता कोण गप्पा मारणार एकही इंग्लिश शब्द न वापरता? ही. मातीतली आवड आहे तुम्हाला? खेळायला आवडते मातीत? हो, आवडतं ना. अशी भरपूर जागा आहे आणि त्याच्यामध्ये गवत करायचं असेल तर कसं करायचं? काय काय करायला लागते? प्रक्रिया काय करायची? माती जी असते ना त्याची प्रत जाणून घ्यायची. बर. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कुठलं खत वापरायचंय ते तुम्ही युज करू शकता. यूज करता? सॉरी, त्याचा उपयोग करते. सॉरी. गेलं ना बक्षीस. पण ठीक आहे, आता हे बघूया, आव्हान तुम्ही स्वीकारता का? हो. हा जो व्यवसाय
वहिनीने करायचा ठरवला, जर त्याचा म्हणजे मोठं काम मिळालं तर तुम्ही त्यांना काय मदत कराल? मी पूर्णपणे मदत करेल. कशी? आर्थिक मदत करेल आणि जसं माझ्या मित्र परिवारामध्ये किंवा ओळखीमध्ये ज्या लोक आणि करतोय सध्या हा. की ज्यांच्याकडे कामं असतील अशी बंगल्यांची कामं. आणि मग तुम्हाला समजा पटकन कोणीतरी सांगितलं आजच्या आज मला हे करून पाहिजे किंवा आजच्या आज मला काय ते द्या, खर्च किती होणार आहे, मग काय करता तुम्ही? मग हिला सांगतो मी कसं काय? की असं असं आहे आपल्याकडे. समजा तुम्ही आहात कर्जत मध्ये, या आहेत खोपोलीमध्ये, फोनवरती सांगायचं. बरं बरं करतात. दूरध्वनीवरती कळलं का बक्षीस जातं, पण काही हरकत नाही. पहिली 2 उत्तरांना अगदी छान सामोरे गेले. 1 2 3 4 5 ही लक्ष्मी घरात आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू.